उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या घोटाळ्याची मालिकाच बाहेर काढणार असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल केला। मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं। मालपाणी मिळवण्याच्या नादात मुंबईतून अनेक उद्योग बाहेर गेले असा आरोपही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर केला। मुंबईत लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झाल्यावर दादरच्या कामगार मैदानावर भाजपकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला फडणवीसांनी काँग्रेसवर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करताना काय म्हटलंय पाहूया। प्रधानमंत्री मोठ्या प्रमाणात रेशन देतायत, मदत करतायत आणि तुम्ही मुंबईमध्ये खिचडीचा घोटाळा करताय। अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, अरे बाकी जाऊ द्या, त्या बॉडी बॅगचा घोटाळा करताय। कफन चोर आहात तुम्ही, कफन चोर, कफन चोर, बॉडी बॅग मध्ये घोटाळा करणारे कफन चोर। या ठिकाणी तुमच्या घोटाळ्याची मालिका तर मी काढणारच आहे। अभी तो शुरुआत हुई है, आगे आगे देखिए होता है क्या। आता स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे, कारण देशातील सर्वात जास्त रजिस्टर्ड स्टार्टअप जवळजवळ 20% देशाचे स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि देशाचे युनिकॉर्न्स 25% एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे। कारण आम्ही रडलो नाही, आम्ही लढलो। मला असं वाटतं तुम्ही ज्याच्या सोबत राहता त्याची सवय तुम्हाला लागते। आता हे अध्यक्ष आहे का गल्लीचे नेते आहेत अशी त्यांची भाषा या ठिकाणी झाली आहे। याद रखना, ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।